सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद, नमस्कार। धन्यदेवता आणि भजन रसिकांना विनम्र वदन करतो। आज या ठिकाणी लोकसेवा समिती आयोजित 26वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त हा भव्य उपक्रम साजरा होत आहे। त्यानिमित्त टेबलवर आयोजित करून आम्हा तिन्ही मानामध्ये करण्याची वर्णन दिली त्याबद्दल प्रथमतः
कळलं बघ काय झालं का मला काय बोलले तुला बोलत हे इलेक्ट्रॉनिक वस्तू झाले माणसाचीच गॅरंटी उद्या मी असू की नाही काय आणि आता सध्या एलईडी जमाना होता बल्ब केले बल्ब सगळे आता बल्ब नाही गाव पण नाही लावत आता बल्ब नाही काय आणि काय हो त्याची विचारासाठी 30 मिनिटात गेली 48 मिनिटं जवळ भोजन केलं आणि तुम्ही स्पर्धे करतात ना स्पर्धे काय करतात का तुमचा म्हणून वाढून देतो की काय काय तुम्ही मंडळाचे पोहात म्हणून तुम्ही वाढून देतात एवढी आमचं फक्त 30 मिनिटात सांगितले कानात येऊन सांगून पण गेले मला ते 30 मिनिटातच करायचं आणि मोठे मला सांगतो स्पर्धे होतोय मी स्पर्धे काय मग 25 मिनिटात तुम्ही करतात की 40 मिनिटात करतात बोलले यांच्याकडे नंतर जाते यांच्यावर पण लय युद्धच होतं ना माझं जास्त नाही तुम्ही पहिले मला दिलं करून म्हणून तुमचं सांगेल महिलांनी तुम्ही वेळेचं बंधन करा घड्याची किंवा तुम्ही स्पर्धा करता मी तर स्पर्धेत उतरतच नाही येऊ असं जे हळूहळू सुधार करतोय पहिलं परमेश्वराचं नामस्मरण नंतर 100% मनोरंजन होणार बुवा नवीन अतिशय सुंदर अशा प्रकारे करण्याची सुरुवात बुवाने केली एका जोरदार काळात बुवांसाठी संजयजी पवार बाबा आमच्या डोंबिवलीची शान संजयजी वासुदेव पवार बुवा तसेच दिव्यावरून शिखर माऊली उपस्थित संतोष शिखर यांचाही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो तसेच सन्माननीय बुवा अंकिताजी गावडे हे इथे उपस्थित यांचाही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो तसेच बुवा लाड बुवा तसेच कुंटे गुरुजी यांचाही आभार मानतो आणि आम्हाला फोनद्वारे संपर्क करून ही बारी करण्याची संधी ते म्हणजे सन्माननीय भगतजी सुर्वे यांचाही आभार मानतो तसेच बघा आमच्या कोपरमधील अमोल राणे बुवा संजयजी पवार बुवा यशवंत गुरु बुवा हे आमचे उपस्थित त्यांचाही आभार मानतो अजून कुणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो कारण डोंबिवली म्हटल्यावर भजनाची पंढरी आणि इथे असंख्य भजनी बुवा अपवादात उपस्थित आहेत विठ्ठलजी परब बुवा इथे उपस्थित त्यांचाही मी आभार मानतो प्रकाशी राणे बुवा इथे उपस्थित आहेत त्यांचाही आभार मानतो दियावर आनंदी सावंत इथे उपस्थित आहे आमच्या शेजारी आणि ज्याने वाडेत भजनाला साथ दिली ते इथे उपस्थित त्यांच्यासाठी जोरदार असे उमेशजी घोगळे इथे उपस्थित आहेत त्यांचाही आभार मानतो आणि हॅपी भजनाला सुरुवात करतोय चुकून जर नाव राहिलं तर माफी मागतो
गजानना गौरी नंदना एकदंता शूर्पकर्णा एकदंता शूर्पकर्णा नमः नमादे साष्टांग समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक दयांते कार्य साधे दयांते कार्य साधे पंढरीनाथ विघ्नहर्ता गणपती गजानन ग्रामदेवता सिद्धेश्वर रामेश्वर श्री भगवती श्री सातेरी बजरंग लक्ष्मी आई गाव देवी माते तुझा
अप्रतिम असे साऊंड सिस्टम आहे. कारण एकमेव असे व्यक्ती असतात, वकील असेल ना वकील तर काय म्हणणार, कोणाच्या घरात तरी भांडण होऊन दे आणि केस मला भेटले ते पैसा होऊन दे कुठून. डॉक्टर काय म्हणणार, काहीतरी रोगराई येऊन दे आणि पेशंट एक जाऊन दे पण माझं घर चालून दे. पण एकमेव असे व्यक्ती आहेत ते साऊंड सिस्टम आले की काहीतरी कोणाच्या घरात शुभकार्य होऊन दे आणि माझं तिथे साऊंड लावून दे. आपल्या डोंबरीत नव्हे, ह्या पंचक्रोशीमध्ये एक नंबर साऊंड सिस्टम असेल ते म्हणजे आपले तांबे साहेबांचे. आता बघा आता कसे लावते ते बघा, एकदम भारी एकदम लावते असं नाही. त्याचप्रमाणे बघा आमच्या कोपरची शान भावी नगरसेवका सन्माननीय सौ ज्योती वहिनी ज्योती पवन पाटील इथे उपस्थित आहेत. आमच्या श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तसेच सन्माननीय बुवा वसंतजी सावंत इथे उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभार मानतो. ऋषिकेश सावंत भजन स्वरानंदाचे बरेच बुवा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही मी आभार मानतो. सात जन्माची लाभली पुण्याई, सात जन्माची लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालकीचे भोई, म्हणून जाहलो पालकीचे भोई, शांतमय मूर्ती पहाटे सरली, शांतमय मूर्ती पहाटे सरली, आलो घेऊन
रे ग रे ग म ग म प म ध प म ध नि ध प म ध प म ग रे रे सा छत्रधार वीर हो राज दे क्षत्रियो के काल भक्त राज महाकाल के वीरदान समरदान लौकिक पुनित होत धरा प्रचंड कीर्तन शूर वीर मराठा धर कर धर दान दान भर उमंग चरत दुख विजय का स्वराज जय घोष जय 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 भवान जय जय शिवराज है दिगत के केसरी निशान बाहु फड़कते उजाले कर समस्त रहत राज शूरा छत्रधार राय के सूर रहत राजन के पालना हिंदवी स्वराज था कीर्ते था सुवर्ण मंडित है असरहा पावन है भूमि करे वीरों की अमर का उदंगा कोई कोई बच वीर सबरंता धान धान तकट तकट धजक टिकट गता गदिगन तकट तकट टिकट गता तकट टिकट गता गदिगन तकट टिकट गता गदिगन ता तकट टिकट गता गदिगन ता तकट टिकट गता गदिगन ता राज राज कर धर के ठाकुरान छत्रधार वीर हो राज ते शत्रुओं के काल भक्त राज महाकाल के उदयदार समरदाम लौकिक पुनित होत धरा चरण कीर्तन शूर वीर मराठा करकट धर दान दान भर उमंग चढ़त दुख विजय का स्वराज जय घोष जय 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 भवान जय जय शिवराज है के केसरी किसान बाहु फड़कते बजाले कर शपथ रहत राज शूरा चक्रधार रायण के सुर रहत राजन के पालनहार हिंदवी स्वराज था कीर्ते था सुवर्ण मंडित है असरता पावन है भूमि करे वीरों के अमर का उदंगा द्वय द्वय भज वीर सबरण था धान धान तकट तकट धकट टिकट गता गजिगन तकट तकट टिकट गता तकट टिकट गता गजिगन तकट टिकट गता गजिगन था तकट टिकट गता गजिगन था तकट टिकट गता गजिगन था जय
या ठिकाणी बक्षीस आले बुवाश्री हेमंत गुणाजी परब म्हणजे. पण ह्या माणसं म्हणजे आपले प्रसन्न एक बुवा आहेत, त्यांच्या मंडळामध्ये झांजवादक म्हणजे चाकवादन करतो, उत्कृष्ट झांजो त्यांच्यासाठी जोरदार खेळ होता. ते आणि मी एका कंपनीत कामात आहोत आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा शैलेश तू उतर भाऊ दे, पहिली यांच्यावरच बारीक होते. त्यांच्याकडे 100 रुपयाचं अति मुलाचं असं पारितोषिक आलंय. मंडळाचा ते स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. जर मंडळीचा आवाज येत नाही, मॉनिटरमध्ये आवाज दिलेला. ओके ओके ओके. बघा, पंढरीचा पांडुरंग युगे युगे 28 विटेवर उभा आहे ना काय, युगे 28 विटेवर उभा आहे. आणि ही युगे कोणती असतील? सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग. आणि हे आता चालू आहे ते कलियुग. अशा 4 युगांचा एक फेरा, एक चक्र नाही का. आणि या एका चक्राचे 7 फेरे म्हणजे 7 चौक 28 अशी ही 28 युगे आहेत नाही का. आणि हा पांडुरंग ज्यावेळी कुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता त्यावेळी पांडुरंग तिथे येतात. आणि पांडुरंग कुंडलिक काय म्हणतोय, देवा तिथे वीट तिथे असलेली वीट रेखावून लावली आहे, तिथे युगे युगे 28 विटेवर उभे करून ठेवला आहे. म्हणजे आई वडिलांची सेवा किती महत्वाची आहे बघा. आजकाल मुलं म्हणजे कुठे जायची गरज नाही. पंढरपूर काशी संतांनी सांगितले फक्त नामाचा उच्चार करा म्हणजे आपोआप देव पावेल, आपलं कार्य सिद्धीच होईल. त्यासाठी कुठे वारीला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही. आपले आई वडील हे दैवत आहे. रूपाचा अभंग सादर करतोय.
संत तुकाराम महाराजांनी रचलेला हा अभंग सुंदर घननिळा सावळा बुवानी पण सुंदर अशा प्रकारे अभंग गायन केलंय. बुवांना मी बाकी कसं काय बोललो नाही, फक्त तुम्ही ब्लॉग बोललात म्हणून त्याचा त्याबद्दल आहे. तुमचं अजून मी काय बोलायचंच नाही, कारण तुमका बोलायचं म्हणजे त्यांना घाम फोडलात म्हटलं. तसं काय घाबरायची गरज नाही, घाम बिम काय फोडतातून नाही. मी असं आहे मध्ये, आय एम हिअर, ओके, काय टेन्शन घ्यायचं नाही. मी मध्ये असं तुमचं बोललं आम्ही परत होतो, पण तसा परत युती नाही बिंदास नाही म्हणून नाही माझे परम मित्र असतो. त्यामुळे टेन्शन घ्यायचा, काम नाही करायचा, घाम बिम काही काढायची गरज नाही. पुसून घ्यावी वाटत यापुढे घाम काढू नका. तो घाम काढतोय मी बरोबर काय तो हळू pani pani sa sa ni da pa ma ga ma pa